morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgavkar, and you all of watching my YouTube channel Speak English with Bigay. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with Bigay. Friends, today we are going to learning very interesting and spiritual topic, and the topic name is 11 Rudras of Lord Shiva. And today's topic is going to very interesting and spiritual. That's why don't skip the video and watch full video. Okay, then let's start today's topic, 11 Rudras of Lord Shiva. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा टॉपिक सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवजी या त्रिखंडाचे स्वामी आणि बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःख हरता गौरीनंदन गणेशजी या दोघांना वंदन करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करणार आहोत. ओके. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःख हरता, विघ्न विनाशक गौरीनंदन गणेशजी आणि या सृष्टीचे रचयिता सर्वेसर्वा महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आहे शिवशंभो किंवा महादेवजी यांचे जे 11 अवतार आहेत, रुद्र अवतार, त्यांचा स्टडी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी महादेव हे निर्गुण निराकार आहेत, ठीक आहे, परंतु त्यांनीही कधी कधी पृथ्वीवर अवतार घेऊन अवतरलेले आहेत. कधी घेतलेला अवतार? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवन्तु भारता संभवानी योगे योगे. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होते, म्हणजे अधर्म इतका वाढलेला असतो, त्याच्या सीमा पार करून अधर्म म्हणजे धर्म जवळपास सगळा नष्ट झालेला असतो. सज्जन माणसांची पिळवणूक होत असते, दुष्ट लोकांचं राज्य आलेलं असतं, म्हणजे आसुरांचं राज्य आलेलं असतं, आणि चांगल्या सज्जन लोकांना त्रास दिला जातो आणि पृथ्वीवर पाप खूप वाढलं जातं. जिकडं पाहेल तिकडं अधर्माचा सुळसुळा चाललेला असतो. तर अशा वेळी परमेश्वर अवतार घेऊन त्या दुष्टांचं निर्दालन करत असतात आणि सज्जनांचं रक्षण करून धर्माचं रक्षण करत असतात आणि पृथ्वीवरचं वातावरण पुन्हा पूर्ववत सुंदर असं करून ते अवतार त्यांचा संपवत असतात. जसं की विष्णूजी, भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतलेले आहेत, तसे शंकरांनी सुद्धा 11 रुद्र हे अवतार घेतलेले आहेत. म्हणजे अशी परिस्थिती, म्हणजे आसुरांचा नंगानाथ ज्या वेळेला सुरू होत असतो, राक्षसांचा धुमाकूळ आणि देव लोकांना किंवा मानव लोकांना त्रास दिला जातो, तर अशा वेळेला शंकरजी प्रगटलेले आहेत अवतार रूपानं. तर त्या 11 अवतारांचा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. ओके. तर हे 11 अवतार कोणते आहेत ते अगोदर आपण पाहूया. तर 11 अवतारांची नावं अशी आहेत: कपाली, पिंगल, भीम. कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोपित, शास्ता. हे किती झाले? 6. कपाली 1, पिंगल 2, भीम 3, पुन्हा विरूपाक्ष 4, पुन्हा विलोपित हा 5 आणि शास्ता हा 6. 7वा आजपाद आणि 8वा आहे आहिरबुद्ध. 9वा आहे शंभू. 10वा आहे चंड आणि 11वा आहे भव. तर अशा पद्धतीनं हे 11 रुद्र आहेत. आता रुद्र अवतारात आपण महादेवाची पूजा करतो किंवा शिवशंकर शिवरूपात करतो. तर या शिव आणि रुद्रामध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन शिवा अँड रुद्रा? दोन्हीही महादेवाचे स्वरूप आहेत, परंतु शिव वेगळे
आणि रुद्रा वेगळे. तर शिव म्हणजे काय आणि रुद्रा म्हणजे काय हे अगोदर आपण डिस्कस करूया. तर शिव म्हणजे जे प्रसन्न महादेवाचं रूप आहे, जे कल्याणकारी आहे, मंगलकारी आहे, असं रूप म्हणजे शांत असं एकदम म्हणजे आपल्याला तिथं त्यांचं दर्शन घेतलं एकदम द प्लेस ऑफ पीस एकदम शांत आपण अंतर्मुख होऊन जातो किंवा आपली ब्रह्मानंदे टाळी लागते किंवा आपला थर्ड आय ओपन होऊन आपल्या जे इला पिंगला सुषुम्ना नाड्या आहेत त्या जागृत होतात आणि आपण एक वेगळ्या विश्वात आपला जो सूक्ष्म देह आहे तो वरील विश्वात म्हणजे सगळ्या ब्रह्मांडात फिरून येतो. तर अशी जी अवस्था होते तो शिव अवतार. आणि रुद्र अवतार म्हणजे काय? आता रुद्र अवतार वीरभद्र रुद्र अवतारातलाच आहे, की ज्यावेळेला माता पार्वतीचा अपमान दक्षाने यज्ञ ठेवला होता. दक्ष म्हणजे पार्वतीचे उमा पार्वतीचे वडील. वडिलांनी तिला निमंत्रण दिलं नव्हतं. कारण शंभो शंकरांचा अवतार म्हणजे अगदी साधा असायचा. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते गरीब शंकरजी, गरीब जावाई किंवा गरीब लेक म्हणून त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं आणि श्रीमंत ज्या मुली होत्या, त्यांची जावई होत्या, त्यांना सगळ्याला बोलवलं. तरी महादेव नको म्हणत होते जायला, कारण तुला बोलवलंच नाही. तर त्यावेळेला तिने म्हटली, "कामाच्या गडबडीत माझे पप्पा म्हणजे वडील विसरले असतील बोलवायचे आणि माझ्या माझ्या वडिलाच्या घरी जायला कशाला बोलवणं हवं." म्हणून पार्वती मोठ्या मनानं गेल्या होत्या. परंतु तिथं त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या बहिणींनी सगळ्यांनी अपमान केलाय. त्यांना कोणी बोललेलं नाही. त्यामुळं माता पार्वतीला प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या यज्ञात उडी टाकून स्वतःचं जीवन संपवलं. त्यावेळेला शंकराला जेव्हा ही बातमी कळली आणि नंदीनं तर सगळा यज्ञाचा विध्वंस करून टाकला त्या दक्ष राजाच्या आणि शंकराने असं जटा आपटून वीरभद्र अवतार घेतला आणि दक्षाला खलास केलं आणि पार्वतीला पुन्हा पुढील अवतारामध्ये म्हणजे पत्नी आता हे अवतार तर संपला होता. तर माता पार्वतीला त्यांनी हे अभय दिलं, की पुढल्या अवतारात मी तुझ्याशी विवाह करून आपण आपलं संसार हे करूया असं, म्हणजे अवतार घेऊन असं. तर ही जी कथा आहे म्हणजे ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला शंकरजी आणि विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव हे तिन्ही तत्व एकच आहेत. आता महादेव हे मूळ सगळ्या देवांचे देव महादेव जी पॉवर आहे हे सगळं म्हणजे ज्याला आपण ईश्वर म्हणतो, भगवान म्हणतो तो म्हणजे महादेव आणि त्याचेच हे 3 भाग, 3 अंग म्हणूया. जसे आपले हे 2 हात म्हणजे हा डावा आणि उजवा परंतु हा जरी आपण डावा उजवा म्हणत असलो तो आपलाच आहे ना. म्हणजे एकाच बॉडीचे पार्ट आहेत. तसे एकच बॉडीचे पार्ट आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश. परंतु ब्रह्माचं काम काय आहे? उत्पत्ती करणे. म्हणजे विश्व निर्माण करणे, उत्पत्ती करणे आणि विष्णूजीचं काम काय आहे? पालन-पोषण करणे. म्हणजे ब्रह्मा हे क्रिएटर आहेत, क्रिएशन. पुन्हा विष्णूजी पालन-पोषण करतात. जी-ओ-डी ऑपरेटिव्ह आहेत, ऑपरेशन. जी म्हणजे जनरेशन. जे जनरेट करतात ते ब्रह्माजी. ओ ऑपरेट ऑपरेट जे हे सगळी सिस्टम ऑपरेट ज्यांच्याकडून केली जाते ते विष्णूजी म्हणजे पालन-पोषण करणं आणि डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश म्हणजेच महेशजी. हे असे ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 अंग आहेत परंतु तत्व एकच आहे. तर ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला रुद्र अवतार घेऊन त्यांनी दुष्टांचं निर्दालन केलेलं आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे. तर हे जे 11 रुद्र आहेत त्यांची ते कोणकोणते आहेत तर कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोपित, शास्ता, आजपाद, आहिरबुद्ध आणि शंभू, चंड आणि भव हे 11 अवतार त्यांनी घेऊन दुष्टांचा किंवा राक्षसांचा, असुरांचा नाश केलेला आहे. ठीक आहे. आता आपण बघतो बघा ब्रह्मा, विष्णू, महेश सर तुम्ही सांगता की तिन्ही तत्व एकच आहेत. मग आपण विष्णूजीची पूजा करतो, विष्णू लक्ष्मीची करतो की नाही? किंवा महेश महादेवाची तर सगळं जगच करतं किंवा सगळेच करतात. परंतु ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही? आत्तापर्यंत तुम्ही कुठं ब्रह्मदेवाचं मंदिर किंवा ब्रह्मदेवाची पूजा केलेली पाहिली आहे का? नाही आहे. ब्रह्मदेवाचं मंदिर पण नाही आणि ब्रह्मदेवाची पूजा ही निषिद्ध आहे. म्हणजे त्यांची पूजा करायची नाही असा शाप दिलेला आहे. कुणी? शंकराने, महादेवाने.
तर का शाप दिलाय? कारण त्यांनी चिटिंग केली. ब्रह्मदेव इज अ चीटर. त्यांनी फसवलं होतं. कुणाला? शंकराला. आणि शंकराला फसवल्यावर शंकर गप्प बसतील का? रिव्हेंज म्हणजे सूड घेणार की नाही त्याचा? घेणारच. तर मग शंकराने मग काय झालं होतं त्याला? ब्रह्मदेवाने कुठल्या गोष्टीत म्हणजे कसं फसवलं होतं? तर त्याचं असं झालं होतं की एकदा अ, यांचं ब्रह्मदेवाला वाटलं आपण मी सृष्टी निर्माण केली आहे म्हणजे मी सगळ्यात मोठा आहे. आणि विष्णूला वाटलं मी पालन-पोषण सगळ्यालाही जगवतो म्हणजे मी मोठा आहे. आणि ह्यांना महेशजी म्हणजे आता महादेवाचे 3 अवतार आहेत ना. तर महेशजीला वाटलं की मी मोठा आहे. पण महेशजीचं तसं काय म्हणणं नव्हतं. ते स्थिर होते. कारण त्यांचं डिस्ट्रॉय नाश करायचं काम होतं. फक्त ह्या दोघांमध्ये चुरस लागली होती. मी बडा की तुम बडा, हम बडा की तुम बडा. म्हणजे ब्रह्मदेव मोठे, विष्णू मोठे असं दोघांनाही वाटत होतं. मग महेशजी म्हटले, "तुम्ही असं करा, तुम्ही महादेवांकडे जावा दोघेही." त्याला विचारला महेशजी यांना विचारलं त्या दोघांनी, की आम्हा दोघांमध्ये कोण मोठं आहे? आता समजा महेशजींनी सांगितलं असतं विष्णू मोठे आहेत, तर ब्रह्मदेवजींना राग आला असता आणि विष्णू मोठे आहेत म्हटलं तर ब्रह्मदेवजींना राग आला असता आणि ब्रह्मदेव मोठे आहेत म्हटलं तर विष्णूजीला राग आला असता. मग त्यांनी म्हटले, "मला याचं काही उत्तर तितकंसं म्हणजे देता नाही येणार. क्षमा करा. तुम्ही असं करा महादेवजी यांना विचारा." मग हे तिघं बी मी गेलेले त्याच्यासोबत म्हणजे महेश बी गेले त्यांच्यासोबत आणि मग विष्णूजीला ह्यांना महादेवजींना म्हटले, "तुम्हीच सांगा आता. तुम्ही तर सगळे सृष्टी निर्मिती आहेत किंवा सगळ्या देवांचे देव आहेत. आदी तुम्ही आहेत, मध्य तुम्ही आहेत, शेवट तुम्ही आहेत आणि अनंतापर्यंत तुम्हीच आहे. तुमचं म्हणजे नो चॅलेंज आहे. सुप्रीम पॉवर आहात तुम्ही. आम्ही तुमची किती बी केलं तर अवतार म्हणजे थोडंसं गुण आमच्यात कमी किंवा तुमची लेकरं म्हटल्यासारखं. तर सांगा म्हणे." मग 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 ब्रह्मदेव म्हणले, "मी मोठा आहे का विष्णू मोठा आहे?" विष्णूजी म्हणले, "बघा तुम्हीच विचार." मग शंकरजींनी विचार केला. मग शंकरजी म्हणले, "मी सांगतो तुमचं दोघांचे हे प्रश्न आहे, की विष्णूजी बळे का ब्रह्मदेव? त्याच्यासाठी अगोदर तुम्ही एक परीक्षा द्यायला लागेल आणि त्या परीक्षेत जो पास होईल तो मोठा." मी दोघांनाही एक परीक्षा सांगतो म्हटले. "ठीक आहे." मग महादेवजी म्हटले, "विष्णूजी तुम्ही आकाशात जा." त्या दिवशी आपण 14 भुवन पाहिलेले आहेत. कारण पृथ्वीचा नंबर आपल्याला 7 नंबर लावा म्हणजे मध्यभागी. वरी 6 स्तर आहेत. म्हणजे 6 आपली पृथ्वी 7 आणि खाली पुन्हा 7 पाताळात. तर तुम्ही आकाशात जायचं आणि आकाशाचा शेवट कुठे आहे, अंत कुठे आहे, ते बघून या आणि मला सांगा. जर तुम्ही येऊन सांगितले बघितलं ते पहिल्यांदा येऊन सांगितलं, तर तुम्ही मोठे. आणि ब्रह्माजीला सांगितलं, की "ब्रह्माजी तुम्ही पाताळामध्ये जा आणि एकदम जे खालचं पाताळ आहे." कारण पाताळाचे बरेच 7 प्रकार आहेत. त्या दिवशी आपण डिस्कस केले. तलातल, महातल, वितल वगैरे. तर एकदम खाली जो शेवटचा म्हणजे पाताळ आहे, जिथं शेषनाग आहे. ज्या शेषनागाने पृथ्वी आपल्या डोक्यावर धारण केलेली आहे, असे शेषनाग. तर ते शेषनागापर्यंत जायचं आणि मग परत आलं. तुम्ही जर पहिल्यांदा परत आलात, ते पाताळ बघून, तर तुम्ही मोठे आहात. ठीक आहे म्हटले. मग विष्णूजी आकाशमार्गाने गेलेले आहेत लगेच आणि ब्रह्माजी पाताळात गेलेले. मग पाताळ पहिला, दुसरा, तिसरा असं करत 3-4 पाताळ बघितले. पण तिथंच ब्रह्मदेवाची गाडी अडली आहे म्हणून. किती बी खोल गेलं तर आणखी खोल आहेच. असे किती आहेत पाताळ कोणास ठाऊक. आता ही एक ब्रह्मांडाचं आपण हे 14 जी भुवन आपण अभ्यास केले, ती एका ब्रह्मांडाची. तसे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत शिवाचे आणि सगळं शिवाच्या मध्ये आहेत, पोटात आहेत. म्हणजे शिव किती मोठे असतील. कारण हे सगळं एका ब्रह्मांडाचा पसारा आहे. त्या दिवशी आपण वर्णन जे केले 14 भुवन असतात. म्हणजे पृथ्वीचा नंबर 7 असे 14 हे आहेत एका ब्रह्मांडामध्ये भुवन. म्हणजे आकाश मध्ये वरी 6, पृथ्वी 7 नंबर आणि खाली पाताळात 7 असे. तर मग ब्रह्मदेव एक 4 पाताळापर्यंत गेले असतील. अजून 2-3 खाली 3 शिल्लक. म्हणजे ह्याच ब्रह्मांडाचा त्यांना शोध लागेल आणखी किती ब्रह्मांड आहेत देव जाणे.
आणि मग तिथं त्यांना एक गाय गाय म्हणजे जिला कामधेनू म्हटलं जायचं सत्ययुगात, ती कामधेनू भेटलेली तिथं. मग ती कामधेनू भेटल्यावर तिनं म्हटली, मग दर्शन केलं ब्रह्मदेवांचं. म्हटले, "तुम्ही चिंतित दिसतात. काय म्हणजे कारण काय आहे?" तर त्यावेळेला त्यांनी म्हटले, मला असं-असं हे पाताळाचा शोध लावायला सांगितलेलं आहे आणि मी तर थकलो बाबा. याच्या पलीकडे आपल्याला काही गणित लागेना. आणि तू माझ्यासाठी एक काम करशील का?" कामधेनूला म्हणतात. मग तिनं म्हणते, "काय?" तर तू म्हणायचं की यांनी पूर्ण खालचा पाताळ जे आहे ते पाहिलेला आहे म्हणून. मग तिनं म्हणते, "मी असं खोटं का बोलू? तर माझ्यासाठी प्लीज सांग ना कृपया" म्हणते. म्हणजे जर तू जर सांगितलं आणि मी स्वतः बघितलं ह्यानी पाताळ बघितलेलं असं जर मग साक्षीदार म्हणून तू जर थांबलीस, तर मी मोठा होईल आणि विष्णूजी माझ्यापेक्षा लहान. असं अहंकार आलता दोघांना बी त्यावेळेला. मग गाय नको हे म्हणाले, पण शेवटी हे ब्रह्म सृष्टीकर्ता आहेत. अजून शाप वगैरे आपल्याला देतील हे म्हणून भिवून गाय म्हणली, "ठीक आहे," म्हणली. "बरं," म्हणली. मग तिने म्हणली, "मी खोटं काय बोलत नाही." त्यांनी पण जर विचारलं, "हो गेलते का?" म्हणले, की "मी मान अशी हलवते," म्हणजे अशी. म्हणजे "हो गेलता" असं म्हटल्यासारखं. म्हणजे "नरो वा कुंजर म्हटल्यासारखं. "नरो वा कुंजर महाभारतातलं माहिती आहे का वाक्य? की अश्वस्थामा हा मेल्या एका हत्तीचंही नाव होतं आणि अश्वत्थामाचं बी. जे अश्वत्थामा म्हणजे आता सध्या हिंडतोय बघा त्याला अमरत्वाचं शाप आहे आणि ती जखम तिथं मणी होता. ते मणी काढून घेतल्यामुळे ती जखम अजून बळबळते. आता सध्या सुद्धा अश्वत्थामा आहेत, जिवंत आहेत. कधी? द्वापार युगापासून. त्यांना शाप दिला होता तसं. तर अ, अर्जुनाला विचारलं ह्यानी कौरवानी म्हणजे धर्म खरं बोलत होता ना. धर्माला विचारलं, "अश्वत्थामा खरंच मेला का असे अफवा उठले?" मग धर्म म्हटला, "नरोवा कुंजरवा." मग त्यांनी नरोवा कुंजरवा म्हणजे हो, अश्वत्थामा मेलाय. पण अश्वत्थामा नावाचा माणूस मेलाय, की अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलाय मला एवढं माहीत नाही. म्हणजे या दोघांपैकी एक मेलंय असं. पण त्या गर्दीत त्यांना ऐकू आलं, की अश्वत्थामा मेलाय. म्हणजे तो शूरवीर जो अश्वत्थामा होता तोच मेला समजले आणि कौरव हताश होऊन बसलेले आहेत, घाबरले. त्यांचं म्हणजे खच्चीकरण झालेलं आहे. भीतीनं कारण शूरवीर होता ना अश्वत्थामा आणि हे अश्वत्थामाच मेला म्हणजे आपले उजवा हात गेला म्हणून जसं आपण बुद्धिबळाचा खेळ खेळतो चेस आणि त्यावेळेला आपला प्रधान जर गेला, म्हणजे समोरच्या पार्टीनं मारला तर आपल्याला एकदम घाबरले म्हणतात आता आपलं काही खरं नाही. आपला डाव हरणार असं वाटतं. पण हारत नसतो. प्रधान जरी गेला तरी गेला, पण आपण जिद्दीनं जर खेळलं तर आपण खेळू शकतो आणि जिंकू पण शकतो. तसं. तर मग ब्रह्मदेव पहिल्यांदा आले ना, कारण त्यांनी शेवटपर्यंत गेलेच नव्हते. आल्यावर म्हटले महादेवजींना नमस्कार केला. मग ते म्हणले, "काय म्हणे तुम्ही पहिल्यांदा आलात, पाहिलं का पाताळ वगैरे?" आता महादेवजींना कळलं नसेल काय ते गेले का नाही. महादेव तिथं बसलं तरी ज्यानं हे सगळं निर्माण केलेलं आहे, त्याला हे सगळं कळणार ना. मग "हो, मी गेलो, पाताळात गेलो" म्हणे. "हो का, हे गाई जी कामधेनू आहे ना, तिला सुद्धा मी साक्षीला आणलेलं आहे" म्हणे. "होय गं कामधेनू, मी गेलतो का नाही? पाताळ पाहिला का नाही?" मग कामधेनूनं असं केलं. "हो" म्हटलं. ते नंदीबैलासकट "हो, लाइक धिस." आणि खोटं बोललेली आहे तिनं बी. म्हणजे भिडं-भिडं ते एक मराठीत म्हण आहे बघा खेडेगावात, "भिडं-भिडं पोटवाडा" म्हणतात. तर तसं म्हणजे ह्यांना दुखवता येत नाही ब्रह्मदेवाला म्हणून नाविलाजानं तिला खोटं बोलायला लागलं बघा, कामधेनूला. कारण सत्ययुगातले लोक खोटं बोलत नव्हते. मग शंकरजीला ते कळलं हिनं खोटं बोलते म्हणून. मग शंकरजी भयंकर रागावले कारण त्यांना खोट्याची खूप चीड होती. फसवणूक केलेली, खोटं केलेलं याची खूप म्हणजे खूप चीड होती. कारण ते स्वतः खोटं कधी बोलत नसत किंवा फसवत नसत कुणाला. मग त्यांनी म्हटले, ब्रह्माजी सॉरी टू से म्हणजे तुम्हाला दुखवायची माझी इच्छा नाही. पण तुम्ही खरंच सांगा पाताळ खरा पाहिलात का? ब्रह्माजी म्हटले, "हो, गाईला ह्या कामधेनूला विचारा ना मला." मग कामधेनूनं असं-असं तिनं पण तिला जीभ रेटते ना खोटं बोलायला. कारण सत्ययुगात इतका विचार करत होतो खोटं बोलायचं म्हणतात. पण नाविलाज असल्यामुळं असं-असं केलं आपलं म्हणजे आपलं. मग शंकरजींना राग आला, तर कामधेनू खोटं सांगणार नाही. मग ते म्हटले, "कामधेनू तुम्ही खरं सांगा" म्हटले. यांनी ब्रह्मदेवाने पाताळ म्हणजे एकदम खालचा पाताळ पाहिला का?"
त्यावेळेला तिनं गप्प बसलेलं आहे. कारण शंकरजी आता त्यांच्याहून मोठे महान ब्रह्मदेवापेक्षा. मग आता इथं काही इलाजच नाही. म्हणजे तिचं गप्प बसण्यात शंकरजीला कळलं की खोटं बोलले म्हणून. शंकरजी एकदम भयंकर रागावले आणि म्हटले, "ब्रह्माजी, तुम्ही खोटं बोललात. यू आर चीटर."